नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बुलेटिनमध्ये सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात न्यूज 18 नेटवर्कच्या देशभरातील सर्व अँकर सोबतचं वंदे मातरम. शीतला सस्य श्यामला मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. आणि यानंतर जाणून घेऊयात आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. अफगाणिस्तानबद्दल. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केलाय आणि आता भारतीयांना घेऊन काबूलमधून विमान जे आहे ते नवी दिल्लीमध्ये परतलंय. विमानातून 129 प्रवाशांना आणण्यात आलंय. मायदेशी परतले ते सगळे भारतीय. राष्ट्रपती अशरफ गनी हे पायउतार झालेत. अशरफ गनी हे कझाकिस्तानला रवाना झाल्याचं देखील कळतं. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. हे दिल्ली विमानतळाचं फुटेज आपण बघतोय. जे भारतीय अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने तिथे होते, त्या सगळ्यांना घेऊन म्हणजे साधारण 129 भारतीयांना घेऊन विमान जे आहे ते नवी दिल्लीत परतलेलं आहे आणि त्याचीच ही विमानतळावरची दृश्य आपण बघतोय. मैंने तो खुद नहीं देखा है, लेकिन वो तो पता चलता है कि तालिबान किसके थ्रू से आए हैं. हाँ। बिल्कुल महिलाओं की महिलाओं को लेकर क्योंकि महिलाएं जो हैं वो सबसे ज्यादा अभी तो वुमेन या महिलाएं तो अभी घर में है, तो बेचारे स्कूल नहीं सकते, किधर नहीं जा सकते. आणि याच विषयी सविस्तरपणे आपण बोलणार आहोत. CNN न्यूज 18 चे कार्यकारी संपादक आनंद नरसिम्हन आपल्या बरोबर आहेत. आनंद, आपण या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघू शकतो? नमस्कार आप सबको. एंड सबसे बड़ी बात यह है कि लोगों ने कभी इसको ऐसा सोचा नहीं था कि इतनी जल्दी ये कायापलट हो जाएगी. ये सबसे बड़ी बात यह है कि जो बाइडेन ने पिछले आई थिंक 2 महीने पहले ये कहा था कि अफगानिस्तान में इतने सारे ट्रूप्स हैं, 3 लाख से ज्यादा, और कोई ऐसा कोई सूरत, ऐसी कोई परिस्थिति नहीं बनती जब मई में ये लोग ट्रूप्स निकालने की इन्होंने फैसला लिया था कि तालिबान इसको टेक ओवर कर लेगा. लेकिन पिछले एक हफ्ते के अंदर, हफ्ता आप मान लीजिए 10 दिन के अंदर, इन्होंने जिस तरह से टेक ओवर किया है वो एक मिलिट्री प्रिसिशन से किया. और सबसे बड़ी बात यह है कि तालिबान के साथ साथ अब वहाँ के जो बाकी लोकल मिलिटेंट ग्रुप्स हैं, मिलिशिया ग्रुप्स हैं, वो भी जुड़ गए हैं. चाहे वो उज़्बेक हो, चेचेन हो, ताजिक हो, या फिर इस तरफ से हक्कानी ग्रुप्स हों, ये सब भी इनसे जुड़ चुके हैं. अब एक जगह है नंगरहार जहां पर जैश के कैंप्स लगते हैं, जैश ए मोहम्मद, तो क्लियरली उनके कैंप्स के लोग भी इनके साथ जुड़े हुए हैं. ये 70-75 हजार में से सिर्फ 30-35 हजार जो हैं वो पख्तून यानी कि तालिबान हैं. बाकी सब बाकी यूनिट्स हैं. तो ये जो है ये एक मिलिट्री प्रिसिशन के साथ है. और सबसे बड़ी बात ये देखिए कि मुल्ला बिरादर जो कि अब अगले राष्ट्रपति बनने वाले हैं, उनका नाम अब्दुल गनी है. ये अब्दुल गनी बिरादर जो है ये तालिबान के फाउंडर्स में से हैं. ये चाइना के वांग ही से जाके मिले थे फॉरेन मिनिस्टर से करीब 5-6 अगस्त को. उसके बाद से तालिबान में जो तेजी आई है वो बहुत सिग्निफिकेंट है. और अभी जो सिचुएशन ग्राउंड पे ये है कि एक सॉफ्ट कू हो गया है कि कोई रेजिस्टेंस ही नहीं है. अफगानिस्तान मिलिट्री भी अब अपने घुटने टेक चुकी है. अशरफ गनी, अमरुल्ला साले सब बाहर निकल चुके हैं, वहां से निकलने वाले हैं, रेजिग्नेशन दे दिया है. अब जो है भारतीय जो वहां पर हैं उनकी सेफ्टी की बात है, उनको अब वापस लाया जाएगा क्योंकि तालिबान का ये वादा है किसी भी फॉरेन नेशनल, फॉरेन मिशन या एनजीओ को कोई हानि नहीं पहुंचेगी.
पण आनंद, आता 129 जणांना आपण बघतोय की त्यांना परत आणण्यात आलेलं आहे नवी दिल्लीमध्ये. आता अजूनही काही भारतीय तिथे आहेत, याबद्दल काही अपडेट कळतंय आपल्याला? और भी हैं, काफी लोग हैं। एस्टिमेट ये था कि कम से कम 1500 इंडियन नेशनल्स थे, जिनमें से कई लोगों को कहा गया था कि आप कमर्शियल फ्लाइट्स लेकर वापस आ जाइए। अब उसमें से कुछ और भी अगर जो बचे रह गए हैं मेडिकल स्टाफ में से, नर्सिंग स्टाफ में से और कुछ डिप्लोमेटिक मिशन में से, अगर कोई भी बचा है उनको लाया जाएगा। सबसे दूसरी बात यह है कि जो लोग अफगानिस्तान में हैं जो कि भारतीय मूल के हैं, उनको अगर ऑनलाइन वीजा चाहिए तो ऑनलाइन वीजा की सुविधा भी ओपन कर दी गई है। विंडो हैज बीन ओपन और उसके तहत लोग जो हैं वीजा के लिए अप्लाई कर सकते हैं और फिर उनको फिर भारत आने की सुविधा दी जाएगी। सबसे बड़ी बात यह है कि काबुल के एयरपोर्ट का कंट्रोल जो है वो तुर्की चाहता था, लेकिन तालिबान ने कहा है कि कंट्रोल जो है अफगानिस्तान पावर्स के पास ही रहेगा, जो इंटरिम गवर्नमेंट है, थर्ड पार्टी है, उनके पास ही रहेगा। तो जिनका जितना भी इवैक्यूएशन है फॉरेन नेशनल्स का, उसको फैसिलिटेट करेगा तालिबान और जो भी इंटरिम एडमिनिस्ट्रेशन है, ये वायदा है। तो इसलिए आप देखेंगे कि यूएस के हेलीकॉप्टर्स भी वहां मौजूद हैं जो कि यूएस नेशनल्स को इवैक्यूएट कर रहे हैं। बाकी देश के लोग भी हैं जिनके डिप्लोमेटिक मिशंस हैं वहां, जिनको कि बाहर जाने दिया जा रहा है। सो फ्लाइट्स का आना जाना जो है, एयरपोर्ट बंद नहीं किया जाएगा। और काबुल में फिलहाल तो ये कहा जा रहा है कि तालिबान भले ही आर्म्ड घूम रहे हैं तालिबान के स्ट्रीट्स पर, अफगानिस्तान के काबुल के स्ट्रीट्स पर, शहरों पर, गलियों में, लेकिन कोई वायलेंस वहां पर नहीं है, किसी के साथ जोर जबरदस्ती फिलहाल तो नहीं हो रही है। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर तालिबानमधली जी परिस्थिती आहे ती आपण सगळी अफगाणिस्तानमधली सगळी परिस्थिती तालिबान्यांमुळे आपण लक्षात घेतोय. तालिबान्यांनी आता सत्ता जी ती हातात घेतलेली आहे. तुर्तास राष्ट्रपतीची नेमणूक जी आहे ती केली जाते. आता पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो नागरी हक्कांचा, आणि कोणत्याही प्रकारचा रक्तपात तिथे होऊ नये म्हणजे मिळवलं. तालिबान्यांनी आपण बघतोय की आता सर्व अफगाणिस्तानवरती ताबा मिळवलाय. मात्र तालिबानींच्या वर्चस्वामुळे आता सर्व जगच दहशतवादाच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजधानी काबूलमध्ये तालिबानींचा झेंडा पुन्हा एकदा फडकू लागलाय. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली. शहरात प्रवेश करण्याच्या आधी तालिबानने सर्व बॉर्डर क्रॉसिंग ताब्यात घेतल्या होत्या. अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झवाल यांनी काबूलवर हल्ला होणार नाही आणि शांततेनं सत्तापालट होईल असं सांगितलंय. तालिबाननेही काबूलवर ताकदीच्या जोरावर कब्जा नको असल्याचं सांगितलंय. सत्तापालट शांततेत झाला तर कोणतंही नुकसान होणार नाही असं तालिबाननं स्पष्ट केलंय. सैन्य आणि नागरिकांवर सूड भावनेतून कारवाई केली जाणार नाही असं तालिबाननं स्पष्ट केलंय. तसंच सर्वांना घरात राहा आणि देश सोडू नका अशी धमकीही देण्यात आली आहे. आता आपल्याला एक प्रचंड धोका निर्माण झाला आहे, पण हा आपल्याला झाला असं नाही, हा अमेरिकेला पण झाला आहे, हा युरोपला पण झाला आहे. आणि मला सर्वात आनंद होतो की हा चीनला पण धोका निर्माण झाला आहे. कारण चीनला वाटतं की आपण आपल्या पैशाच्या बळावरती त्यांना विकत घेऊ, पण तसं होणार नाही. चीनमध्ये जो शिंजियांगचा प्रांत आहे तिथे पण गडबड होण्याची शक्यता आहे. आणि हा जो भस्मासूर आहे हा आता पाकिस्तानच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर जाईल की काय, अशी एक शक्यता निर्माण होती आहे. तालिबानकडून सामान्य नागरिकांचे बळी घेतले जाणार नाही असा दावा केला जातोय. मात्र असं असलं तरी आता नागरिकांनी पलायन सुरू केलंय. पाकिस्तानच्या सीमेवर अफगाणिस्तानचे शरणार्थी मोठ्या संख्येनं दिसत आहेत, तर दुसरीकडे इतर राष्ट्रही सतर्क झाले. अफगाणिस्तानातले शरणार्थी रोखण्यासाठी तुर्कीनं इराणला लागून असलेल्या सीमेवर सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीक असलेलं जलालाबाद हे मोठं शहरही तालिबानच्या ताब्यात आलंय. इतकंच नव्हे तर अफगाणिस्तानच्या सर्वच सीमांवर आता तालिबाननं वर्चस्व प्रस्थापित केलंय. तालिबानातलं चौथं मोठं शहर असलेल्या मजार ए शरीफवर तालिबाननं आधीच ताबा मिळवला होता. अफगाणिस्तान सरकारच्या हातून हळूहळू सर्व शहरं निसटली. अफगाण सैन्य आणि सरकारचं समर्थन करणारे मिलिशिया पळून गेले. अफगाणिस्तानच्या सैन्यानं तालिबानचा प्रतिकार केला नाही. अमेरिकेनं मागील 20 वर्षात इथल्या सैन्याला सक्षम केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र प्रत्यक्ष रणांगणात अफगाणिस्तानचं सैन्य लढलंच नाही. अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर जगभरातल्या दहशतवाद्यांसाठी इथं आसरा मिळणार आहे. परिणामी सर्व जगभरात दहशतवाद पसरवण्यासाठी तालिबानींच्या कारवाया सुरू होतील. आता सर्व जगालाच धोका निर्माण झालाय. त्यामुळे आता सर्व जगानं एकत्र येऊन भूमिका घेण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
यानंतर पाहूयात आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास जो आहे तो सुरू झाला आहे. लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. ऑनलाईन किंवा पालिकेतून लोकलचा पास जो नागरिकांना मिळणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतील हॉटेल्सही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेल्स आणि मॉलमध्ये प्रवेशासाठी नियमांचं पालन करावं लागणार आहे. तर त्याचबरोबर एक महत्त्वाची बातमी अशी कळते की मध्य रेल्वेवरती रेल्वेच्या फेऱ्या वाढणार आहेत. उद्यापासून रेल्वेच्या 74 फेऱ्या ज्या आहेत ते वाढतील. सध्या 1612 फेऱ्या ज्या आहेत ते सुरू आहेत. उद्यापासून 1686 फेऱ्या या वाढतील. यानंतरची बातमी अशी आहे की देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभर ध्वजारोहण केले जाते. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केले गेले आणि यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील वर्षाचा स्वातंत्र्य दिन कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणारच अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं. आपण कोरोनाविरुद्ध लढतो आहोत. एक वेगळं पारतंत्र्य म्हणा, वेगळी बंधन म्हणा, केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण जग अनुभवतो आहे आणि त्यातून सुद्धा मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आज 15 ऑगस्ट आहे. उद्या 16 तारखेपासून आपण आपल्या राज्यातली बरीचशी काही बंधनं ही नाही म्हटलं तरी त्याच्यात शिथिलता आणलेली आहे. मात्र हे करत असताना आपल्याला एक भान ठेवायला पाहिजे की कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. आपण ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा, ऑक्सिजनचा साठा त्याचं एक प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिलेली आहे. म्हणून मी सर्व माझ्या महाराष्ट्रातील नागरिकांना, बांधवांना आणि भगिनींना नम्र विनंती करतो आहे की कृपा करून जी शिथिलता दिलेली आहे त्यातसुद्धा कोरोनासाठी आवश्यक असलेली बंधनं, निर्बंध हे आपल्याला पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल की आता याच्या पुढे जाणं थोडंसं अवघड होतं आहे, तेव्हा नाईलाजाने आपल्याला लागू नये पण कदाचित परत एकदा लॉकडाऊन लावू शकेल आणि तो लागू नये म्हणून जर का सगळ्यांनी खबरदारी घेतली तर मला वाटतं नक्कीच आपण त्यातनं वाचून बाहेर पडू. कोरोना जर पुन्हा वाढला तर सर्वांच्याच अडचणी वाढतील. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याविषयी बच्चे कंपनी काय सांगते ऐकू. आता ब्रेकनंतर बातमी बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. अहमदनगरमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती आणि या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात नगर आणि पुण्यातील 47 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारसह एक बैलजोडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. न्यूज 18 लोकमतने आज दिवसभर या बातमीचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमतचा हा इम्पॅक्ट आपण बघतोय की ही बैलगाडा शर्यत कोणी आयोजित केली होती त्यांचा शोध घेतला जातोय. पण यामध्ये सहभागी झालेले जे 47 जण आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एक बैलजोडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी आपण बघतोय, कार देखील ताब्यात घेण्यात आल्याचं आपण बघतोय. घारगाव पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि इतर लोकांचा शोध जो आहे तो घेतला जातोय. संगमनेरमधल्या एका भागात या बैलजोडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बैलजोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जवळपास आपण जर बघितलं 47 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत. हरीश, काय अपडेट? विशाल, आपण दुपारपासून या बातमीचे अपडेट घेतोय. आज संगमनेर तालुक्यातल्या दरेवाडी या शिवारामध्ये जे बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीचं आयोजन खरं केलं गेलेलं होतं. प्रशासनाला कुठलीही भनक याची लागलेली नव्हती. जेव्हा याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मात्र पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन अलर्ट झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी जिथे स्पर्धा सुरू होत्या त्या ठिकाणी धाव घेतली आणि जे बैलगाडा आयोजक आहेत आणि जे स्पर्धक आहेत यांना ताब्यात घेतलेला आहे. जवळपास 47 लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातल्या 6 जणांना ताब्यात घेतलेलं आहे. ओतूर, जुन्नर आणि अहमदनगर जिल्ह्यातले हे सगळे स्पर्धक आणि आयोजक आहेत, ज्यापैकी 6 जणांना ताब्यात घेतलंय. एक बैलजोडी देखील ताब्यात घेतली आहे. एक बोलेरो गाडी आहे. त्याचबरोबर विशाल, आपण जर बघितलं तर बैलाला टोचण्याचा खिळा
आणि त्याला मारण्यासाठीचा बांबू हा सुद्धा ताब्यात घेतलाय. म्हणून यावरून लक्षात येतं की बैलाला पळवण्यासाठी खेळाचा वापर केला जातो. एक छकडा ज्याला आपण म्हणतो तो छकडा देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि घारगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. 6 जण ताब्यात आहेत. आणखी जे आरोपी आहेत यांचा शोध आता पोलीस घेत आहेत. बरोबर. यामध्ये कलम 188 असेल, 269 असेल, 119 असेल आणि त्याचबरोबर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा कलम 11 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. 6 जण ताब्यात आहे आणि इतरांचा शोध सुरू आहे. विशाल, धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघताय हा आहे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजेच न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात पिंपरी चिंचवडमधील हॉटेल्समध्ये कोरोना नियमांची पायमल्ली करत वीकेंड पार्टी करण्यात आली. सुमारे 200 पेक्षा अधिक तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व तरुणांना नोटीस देऊन सोडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी येलो आणि 18 डिग्रीज हॉटेल सील केलेत. पोलिसांनी मुलांकडून 1.25 लाखांचा दंडही वसूल केला आणि ताब्यात घेऊन पोलिसांनी संबंधित हॉटेल्स सील करण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.